नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर बेगदावडे. परमेश्वरी कृपा अल्परक्षणाच्या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत झालेले घातक बोट असतात. सर्वप्रथम मी वाशी समूहाच्या सर्व सभासदांचं आणि संयोजकांचं आभार मानतो. त्यांनी मला ही सेवेची संधी दिली. माझे अनुभव स्पॉन्सरशिप या विषयावर शेअर करायची संधी दिली त्याबद्दल त्यांचा अतिशय आभारी आहे. वयाच्या 19व्या वर्षी मी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी अल्परक्षणाच्या मीटिंगमध्ये आलो. मला दारू बंद करायची नव्हती, पण माझे वडील मला सांगत होते की तू त्या सुभाषला जाऊन भेटला नाहीस, भिवंडी ग्रुपचे फाउंडर मेंबर अण्णाने भेटला नाहीस तर तुला मी घरातून हाकलून देईन, म्हणून मी याच्या मीटिंगला आलो होतो. माझा नॉन अल्कोहोलिक मित्राने मला डॉक्टरांकडे नेलं होतं आणि डॉक्टरांनी माझ्या केस पेपरच्या मागच्या बाजूला लिहिलेलं होतं, क्रॉनिक अल्कोहोलिक ॲडवाइस टू अल्कोहोलिक्स अनॉनिमस, सुभाष के, चौबारस शाळा, मंगळवार शनिवार संध्याकाळी 7:30 ला. तरीही मी अल्परक्षणाच्या मीटिंगला यायला तयार नव्हतो, कारण दारू बंद करण्याकरता दुसऱ्या कोणाची मदत घ्यायला पाहिजे याच्यावरती माझा विश्वास नव्हता. मला दारूपासून फारसा त्रास होता असं मला वाटत नव्हतं आणि मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना दारुड्या या शब्दाबद्दलच्या होत्या. पण नाईलाजास्तव मला अल्परक्षणाच्या मीटिंगला यावं लागलं. मी 19व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. पहिली 3 वर्ष 6 महिन्यातनं एकदा प्यालो, महिन्यात एकदा पेलो आणि वयाच्या 24व्या वर्षापासून 29व्या वर्षापर्यंत 1984 ते 1989 दारुड्यासारखे दारू प्यालो. आता सप्ताह बसायचा, म्हणजे 8 दिवस 15 दिवस, सप्ताह साधारण 7च दिवसाचा असतो. माझा 8, 15, 21 किती दिवसाचा बसायचा, पण तेवढे दिवस मी सलग नॉनस्टॉप दारू प्यायचो. दारू पिण्यामुळे माझं झालेलं नुकसान ते मला अल्कोहोलिक्समध्ये आल्यानंतर जाणवलं आणि तेव्हाही थोडंफार जाणवत होतं. ते असं होतं आहे, माझा स्वतः धंदा होता, व्यवसाय होता, मेडिकल स्टोअर होतं. तेवढं दारू पिण्यामुळे मला पार्टनरशिपमधनं हाकलून देण्यात आलेलं आहे. दारू पिण्यामुळे माझ्या वडिलांनी मला कैक वेळा घरातून बाहेर काढलेलं आहे. दारू पिण्यामुळे माझे भाऊ बहीण, घरातली मंडळी माझ्याशी बोलत असत. माझे मित्र मला सांगायचे आम्ही पण दारू पितो, पण ही तुझ्यासारखी नाही दारू पित, तू आमच्यासारखी दारू पी. दारू पिण्यामुळे मला शारीरिक त्रास होत होता, रक्त पडायचं. ॲडमिट मी जरी हॉस्पिटलमध्ये झालेलं नसतं तरी मी सलाईन लावून घेतलेली आहे माझ्या दुकानामध्ये डॉक्टरकडनं. त्यामुळे मला शारीरिक त्रास व्हायचा, आर्थिक नुकसान व्हायचं. मला एमध्ये आल्यानंतर वाटायचं आर्थिक नुकसान म्हणजे पैशाचं नुकसान झालं, पण एमध्ये आल्यानंतर काही दिवसानंतर मला जाणवलं की माझ्याच पार्टनरशिपच्या धंद्यामध्ये मी पैसे ढापायचो आणि हे माझं आर्थिक नुकसान होतं. मी अल्परक्षणाच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला जेव्हा मी त्या सभासदाला माझ्या मित्राला परत करायला पैसे गेलो तेव्हा मी भागिले 2 करत होतो. जेवढे पैसे ढापले तेवढे भागिले 2. त्या अण्णाने सांगितलं का रे तुमची पार्टनरशिप कशामध्ये होती, नफा आणि तोटामध्ये की चोरीमध्ये. मला कळलं की मी दुकानात माझ्या दारू पिण्याकरता माझं झालेलं आर्थिक नुकसान म्हणजे मी दुकानामध्ये चोरी करत होतो. आर्थिक, शारीरिक, सामाजिक, व्यावसायिक नुकसान झालं प्रचंड, जे मला अल्परक्षणामध्ये आल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर देखील अजूनही जाणवतं. माझे सहकारी माझ्यापेक्षा 20 वर्षांनी कमी आहेत आणि कधी कधी ते मला विचारतात की तुम्ही एवढे वर्ष कुठे होतात. त्यामुळे मनातल्या मनात हल्ली एकच म्हणतो की चप्पल काढ आणि कानाखाली खेच माझ्या आता. आणि मी 10 वर्ष दारू प्यालो त्यामुळे माझं नुकसान झालं आणि जे नुकसान झाले ते भरून घेण्याकरता मला 10 वर्ष एमध्ये आल्यानंतर मी नॉर्मल असलेला आलो. असं एकंदरीत 20 वर्ष माझ्या व्यावसायिक जीवनामध्ये उशीर झालेला असल्यामुळे दारू पिण्यामुळे माझं नुकसान झालं होतं. 23 सप्टेंबर 1989 या दिवशी मी अल्परक्षणाच्या भिवंडी ग्रुपच्या पहिल्या मीटिंगला आलो. अशा अवस्थेमध्ये सनतभाईने मद्यपाश नावाचा आजार सांगितला. मन सांगतं थोडी दारू पी आणि शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. मानसिक आसक्ती आणि शारीरिक तहान. तर पहिला प्रश्न होता तुम्ही कोण सांगणार. तुम्ही म्हणाले आम्ही नाही सांगत, डॉक्टर सांगतात. म्हणजे क्या प्रूफ आहे. तर दुसऱ्या मिटिंगला एक प्रूफ देतो. दुसऱ्या मिटिंगला प्रूफ मिळणार म्हणून मी मिटिंगला आलो. 3 टॉक्स बाय बिल डब्ल्यू, अमेरिकन मेडिकल सोसायटी आणखी आपलं जे पॉम्पलेट आहे ते पॉम्पलेट मला पुढच्या हातात दिलं. मद्यपाश नावाचा आजार आहे हे डॉक्टरांनी सांगितलं, हे मला पटलं. मला आजार झाले की नाही हे कळण्याकरता मला 20 प्रश्न दिले होते, त्याची मी उत्तर दिलेली नव्हती. पण मला वाटायचं काहीतरी आहे की मी चिपटून राहिलो. 10-15 दिवसानंतर मी पुन्हा दारू प्यालो. त्या दारू पिण्याची कारणं मी शोधायला लागलो आणि मला कळलं की अल्कोहोलिक्स जो मद्यपाश नावाचा आजार सांगतात तो मला झालेला आहे. मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. यातून मुक्तीचा मार्ग अल्कोहोलिक्स 12 पायऱ्यांमध्ये आहे.
आणि 10 ऑक्टोबर 1989 मंगळवार दसऱ्याचा दिवस होता. भिवंडी चंद्रकांतच्या घरी मीटिंग होती. त्याने म्हटलं वो मला मीटिंग दिलती तो मीटिंग दिया था वो कहाँ गया मतलब वो कहाँ गया मालूम नहीं मेरे को नया दे दो. त्या दिवसापासून मी दारू बंद करण्याकरता अल्कोहोलिक संस्थेने जे काही सांगितलं ते करायला सुरुवात केली. आज 18 वर्षानंतर दारूपासून दूर येण्यानंतर देखील दारूची भीती वाटते. दारू मी पिईल याची भीती वाटते. आताच मी तरी बोलत होतो की गेल्या 18 वर्षात मला अल्कोहोलिक संस्थेमध्ये बऱ्याच नव्या नव्या आयडिया कळलेल्या आहेत दारू पिण्यासंदर्भातल्या आणि त्याच्या कोलॅटरल ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्या वेळेला नव्हत्या आता तुमच्या वेळेला आहेत. मी परत दारू चालू सगळ्या करणार त्या सगळ्या करून परत सांगायला येईन तुम्ही तुम्हाला याची मला गॅरंटी नाही. मला आत्महत्या करावी लागेल. दारू पिऊन मला घरात पुढे घ्यायची नाही आणि मला एसटी स्टँडवर झोपायला लागतं. मला आजही कधी कधी मस्ती आली तर मी एसटी स्टँडवरचा जो माझा बाकडा जाऊन बघतो. आता लाकडाची बाकडे जाऊन सिमेंट कॉन्क्रीटची बांधलेली आहेत. मी सकाळी झोपायचो तेव्हा मला उठवायची झाडूमारी बाई माझ्या नाकामध्ये झाडू मारायची लांब झाडू असतात. आजही मी मला दारूला भीतो. मला भीती आहे की मी परत दारू प्यायला तर एसटी स्टँडवरच झोपायला येईल. आता एसटी स्टँडवर झोपायचं नाही. आता नाईट ड्युटी करून दुसऱ्या दिवशी सकाळी घरी जाऊन झोपायचे आणि त्याकरता काहीतरी करायला पाहिजे. आपोआप दारूपासून पहिल्या दिवशी मी आलो आणि अल्कोहोलिक संस्थेमध्ये मला सांगितलं की तू वेडा नाहीस, तू आजारी माणूस आहेस. मला बरं वाटलं. मला वाटायला लागलं की आता मला इतकी दिवस माझ्या नावाने जे बोंबा मारतात त्यांना मी सांगू शकेन की हा आजार आहे म्हणून मी दारू प्यायला. सुरुवातीला मला बरं वाटलं. त्याचा मी गैरवापर केला. मी आजारी होतो म्हणून मी असं वागलो असं मला वाटायला लागलं. आता परवाच पेपरामध्ये आलेलं आहे की सगळे दारू पिणारे दारुडे नव्हे. कारण काही लोकांच्या जीनमध्ये गुणसूत्रांमध्ये दारू रिचवण्याचा जो काही गुणधर्म असतो तो गायब झालेला आहे. याचा अर्थ मी जन्मतः दारुडे आहे. माझ्या आयुष्यात दारू आल्यानंतर मी दारुडे झालेलो नाही. माझ्या गुणसूत्रांमध्ये बिघाड झालेला होता. एक शास्त्रज्ञांनी शोधून काढले आणि मला कळलं की माझ्या गुणसूत्रांमध्ये बिघाड झालेला असताना देखील मला परत दारू प्यायची नसेल. मी काही मीटिंग झाल्यानंतर नवप्रकाश ठाण्याच्या मीटिंगमध्ये हरिभाऊने विचारलं. म्हटलं हे निळं पुस्तक काय आहे ते मला आणून द्या. म्हटलं 16 रुपये किंमत होती. याच्यात काय असतं पहिल्या 100 दारुड्यांनी दारू कशी बंद केली ते दिलेलं आहे आणि ते आजही तसं खरं आहे. हे केलं की आम्ही दारूपासून दूर राहण्याची शक्यता आहे असं असंख्य लोक सांगतात. मी ते पुस्तक घेतलं. पुस्तक वाचून काढलं. मला वाटतं माझा मध्यपाश ह्याच्यातच आहे. मी वाचून काढलं म्हणतो. रात्री बसलो आणि सकाळी झोड आला. बाजूला ठेवलं पुस्तक वाचून झालं आणि अल्कोहोलिक संस्थेच्या मीटिंगमध्ये मी प्रश्न विचारायला लागलो. तुम हमको ऐसा आइडिया बोलो की वापस शराब नहीं पिएगा. ऐसा क्या आइडिया आहे बोलो. मी फार्मासिस्ट असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी अशा फटाफट लागतात. 500 mg, 1000 mg, 150 mg, स्टॅट 4 गोळ्या रात्री झोपताना घ्या. अशी काहीतरी जादू सांगा की मी परत दारू पिणार नाही. अल्कोहोलिक संस्थेच्या तत्कालीन सभासदांनी सांगितलं की अल्कोहोलिक संस्थेमध्ये 12 पायऱ्यांचा कार्यक्रम दिला जातो. म्हटलं 12 पायऱ्यांचा कार्यक्रम म्हणजे काय. या पुस्तकातले पुन्हा पुस्तकाकडेच मला बोट दाखवलं आणि मी वाचायला सुरुवात केली आणि माझी गाडी 4थ्या पायरीपाशी अडकली आणि मी म्हटलं की ही 4थी पायरी घ्यायची असेल तर त्या आयला हे लफडं सगळं घेऊन काढलेलं कोणाच्या तरी हातात पडलं तर वांदे व्हायचे. आणि म्हणून मग मला तत्कालीन सभासद सांगितलं की कोणाकडे वाचून दाखवणार आहे ते पहिले शोधून जा. आणि मग मी विचारायला सुरुवात केली की मला स्पॉन्सर घ्यायला पाहिजे. मला बरेच दिवस असं इनिशियल स्पॉन्सर आणि स्पॉन्सर यामधला फरक कळत नव्हता मला. मी माझ्या इनिशियल स्पॉन्सरकडे माझ्या जुन्या डायऱ्या बिऱ्या नेऊन दिल्या. त्याला मी म्हटलं की इसमें सब कुछ लिखा है हमने क्या क्या किया है तुम पढ़ लो और हमारा किधर किधर प्रॉब्लेम है हमको ढूंढ के बता दो. त्याने त्या डायऱ्या शांतपणे ठेवल्या. काही दिवसानंतर असाच कुठला तरी नाईट विजिलला मी ऐकलं की इनिशियल स्पॉन्सर नीड नॉट बी युअर स्पॉन्सर. तुमचा इनिशियल स्पॉन्सरच असायला पाहिजे अशातला भाग नाही. तुम्हाला ए मध्ये येऊन टिकण्याकरता सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग करण्याकरता जो माणूस मदत करतो तुमच्या घराजवळ राहतो तो तुम्हाला एचा मेसेज देतो तो तुमचा इनिशियल स्पॉन्सर आहे. तुम्हाला जर का स्पॉन्सर घ्यायचा असेल तर तुम्ही त्यालाही विचारू शकता इफ ही इज कॉम्पिटंट. आधीच्या माझ्या चेअरमन साहेबांनी सांगितलं की त्यांनी आचरण केलेलं असायला हवं. तेव्हा मला प्रश्न पडले होते बरेच. सगळ्या प्रश्नांची उत्तर अजूनही मला मिळालेली असा माझा दावा नाही. पण स्पॉन्सर कसा घ्यावा विषय आहे. स्पॉन्सर कसा असावा. मला असं वाटलं होतं की स्पॉन्सर कसा असावा म्हणजे स्पॉन्सर घ्यायचं हे ऑलरेडी ठरवलेलं आहे. आता फक्त कसा असावा ते फक्त शेअर करायचं. पण आफ्टर
आणि नंतर सेक्रेटरी आणि चेअरमननी बऱ्याच प्रश्नांची उलगड मांडायचा प्रयत्न केला आणि ह्या एकंदरीत विषयाचा आवाका बराच मोठा आहे. याच एका विषयावरती लाईट विजिट होऊ शकेल, कारण मलाही अजून बरेच प्रश्न पडलेले आहेत स्पॉन्सरशिपवरचे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत असा माझा दावा नाही, सगळ्या गोष्टींचा मला अनुभव आहे असा माझा दावा नाही. पण आपण इथे माझ्यासारखे बरीच मंडळी आहेत ज्यांनी स्पॉन्सर, जे स्वतः स्पॉन्सर आहेत तर स्पॉन्सी आहेत, दोन्ही कोणता आपण ऐकायचा प्रयत्न करूया. माझे स्वतःचे अनुभव जे काही तोडके मोडके तुकडे आहेत तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न करीन. उरलेल्या प्रश्नांची उत्तर आपण एकमेकांच्या सहाय्याने शोधायचा प्रयत्न करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असंख्य प्रश्नांची उत्तरं क्वेश्चन्स अँड आन्सर्स ऑन स्पॉन्सरशिप नावाच्या 2.5 रुपयाच्या पॅम्पलेटमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. म्हणजे कुठल्या प्रश्नांची उत्तरं, पुरुषाने पुरुष घ्यावा, बाईने बाई स्पॉन्सर घ्यावा, स्पॉन्सर तुमच्या एवढा शिकलेला असावा का, स्पॉन्सरने आर्थिक मदत करावी का, स्पॉन्सरने तुमच्या बायकोला सल्ले द्यावे का, तुम्ही स्पॉन्सरच्या बायकोला सल्ला विचारावा का, स्पॉन्सरने ऐकलं नाही तर स्पॉन्सीने ऐकलं नाही त्याला स्पॉन्सर जबाबदार आहे का, स्पॉन्सी सारखा स्लिप होत असेल तर स्पॉन्सरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे का, स्पॉन्सी सोडून गेल्यानंतर स्पॉन्सरने रागवावं का. असंख्य प्रश्न अजूनही उलगडलेले नाहीत. त्या प्रश्नांची ठोक काढण्यासारखी उत्तरं देता येणार नाहीत. आपापल्या अनुभवातून शिकायचा प्रयत्न करायचा आहे. या सगळ्याचा हेतू एकच आहे, मला आज दारू प्यायची नाही, उद्या सकाळी उठल्यानंतर मला एसटी स्टँडवर उठायचं नाही. त्याच्याकरता मला काय करायला पाहिजे, तो 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घ्यायला आणि ह्या 12 पायऱ्यांचं आचरणाचं महत्त्व आणि त्याच्या करताना येत असताना अडचणींवर मात करण्याकरता अल्परिक संस्था काय अभिप्रेत आहे ते सांगणारा ग्रस्त माझा स्पॉन्सर. सुरुवातीला मी आजूबाजूला बघायला लागलो की मला वाटायला लागलं की चांगला स्पॉन्सर म्हणजे चांगला स्पीकर असला पाहिजे. मला बरेचदा असं वाटतं की जे ए मध्ये येऊन मी विचारायचो की इथे स्टार स्पीकर असतात, वाढदिवसाला वगैरे खास ते येतात, उशिरा येतात, टाक बूट वाजवत शेअरिंग करतात, हात मिळवतात, 10 लोकांना फोन नंबर देतात आणि नंतर पुढच्या डायरेक्ट वाढदिवसाला देतात. ते रेग्युलर मीटिंगमध्ये नसतात. मला वाटलं बहुतेक ह्याला स्पॉन्सर घ्यायला पाहिजे. पण काही दिवसानंतर माझं म्हणणं आहे की अल्कोहोलिक मध्ये ओल्ड टाइमर मूर्ख असतात, मी तेव्हा हुशार असतात. तेव्हाही वाटत होतं, आजही वाटतं, माझं जसं जसं वय वाटतं तसं कारण हुशार असतो तो शेवटच्या बाकावर बसून बघत असतो. गेटचे मित्र म्हणतात 2 पिन 2 प्लग मध्ये जाते आणि 3 पिन 3 प्लग मध्ये जाते. त्याला काय तो हेतूने ए मध्ये आलेला आहे न्यूकमर तो शोधत असतो. राडो घड्याळ कोणाच्या हातात आहे, अशोकचा पांढरा शर्ट दिसतो, वरच्या पेक्षा 500ची नोट दिसते, एवढं मोठं गंध लावलेलं दिसतं, मोठ्या गाड्या दिसत आहेत. मला अशोककडनं काय मिळणार आहे ते मला माहिती आहे, मला प्रफुल्ल बँकडनं काय मिळणार आहे ते मला माहिती आहे. मला काय पाहिजे त्याप्रमाणे मी माझा स्पॉन्सर शोधतो. अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला कळलं की चांगला स्पीकर म्हणजेच चांगला स्पॉन्सर नव्हे. चांगला स्पीकर आणि चांगला स्पॉन्सर असणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हे कळायला मला बराच उशीर लागला. माझ्याही यातून काही चुका झालेल्या आहेत. पण मी सुरुवातीला शोधायला लागलो आजूबाजूला. माझ्या काळी जी काय आजूबाजूला जी मंडळी होती जुनी जाणकार, त्यातली 3 माणसं मी शॉर्टलिस्ट केली पाहिजे. ह्या 3 माणसांना विचारूया आणि त्या 3 माणसांना मी सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचंय, तुम्ही कधी वेळ देऊ शकता. त्यातल्या काही लोकांनी सांगितलं काय काम आहे, काही लोकांनी सांगितलं सध्या मला वेळ नाही, मी बाहेरगावी असतो, काही लोकांनी आणखी काय वेगळी कारण मग त्याच्या पुढची 3 घेतली नावं मी. मग फक्त मला वेळ द्यायला तयार असलेल्या लोकांची एक वेगळी यादी केली आणि त्यांना सांगितलं की मला तुमच्याशी दीर्घ चर्चा करायची आहे, तुम्ही कधी वेळ देऊ शकाल. त्यांनी ऑलरेडी मला वेळ देऊ केला होता त्यांच्याशी. आणि मग मी 4 लोकांना विचारलं, उत्तम शेजाऱ्याला विचारलं ह्याला स्पॉन्सर घेतलं तर चालेल का. मग तो सांगायचा विचार जोडायला त्याच्या आधी लागू नको. प्रत्येकाची प्लस आणि मायनसची यादी केली मी. मला माहित नाही, मी परमेश्वराची सातत्याने प्रार्थना करत होतो याच दरम्यान की परमेश्वरा मला योग्य मार्ग दाखवणारा माणूस या सभागृहामध्ये बसलेला आहे, त्याची मला ओळख करून दे. माहित नाही, एका सभासदाला मी सांगितलं की मला तुम्हाला भेटायचं आहे, कधी भेटायला. तुम्हाला उद्या दुपारी 12 वाजता ये, मला 2 वाजता जायचं आहे, तू 12 वाजता आलास तर मी तुला भेटेन. माझं घर अमुक ठिकाणी आहे, तिथे तू ये. मी तिथे गेलो, त्यांनी विचारलं काय काम आहे. म्हटलं मी माझे स्पॉन्सर व्हावं अशी माझी इच्छा आहे. हे कशा करता स्पॉन्सर व्हायचं तुला. मला अल्कोहोलिकांमध्ये येऊन परत दारू प्यायची नाही. मला मी एसटी स्टँडवर सकाळी उठलेलं आहे, एक दृश्य मला रोजच घाबरवत असतं. त्यातून मुक्ती मिळण्याकरता मला याचा कार्यक्रम कसा घ्यावा हे बघायचं आहे. तुमची कशी काही घ्यायची म्हणून मला स्पॉन्सर द्यायचं. ठीक आहे, मी तुझा स्पॉन्सर आत्तापासून या खेळापासून झालो. आता बोल काय करायचं. मला 4थी पाहिजे, काय करायचं सांगा. आणि त्याने मला युक्त्या सांगायला
पायरी म्हणजे नुसतं पुस्तक बघ पुस्तकात लिहून ठेवलेलं असं न सांगता त्यांनी मला काही युक्त्या सांगितल्या त्याच्यामुळे मला चौथी पायरी जायला चौथी पायरी गेल्यानंतर रजा घेऊन वेगळ्या ठिकाणी गेलो घेऊन काढलं त्यांच्यासमोर वाचन दाखवली मला आधी असं वाटतं की ते सगळं बाळ जे काय 25 पानांचं पुस्तक आहे त्यांच्याकडून टाकावं आणि मोकळं व्हावं हे वाच माझ्यासोबत आणि वाचल्यानंतर सगळं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं हा चांगला प्रयत्न आहे पण ही तुझी चौथी पायरी लिहायची आणि तुझ्या आईवडिलांची चौथी पायरी लिहिलेली आहे परत लिहा ऐकल्यामुळे तर म्हाताऱ्याला काम धंद्याने तेवढं सगळं घेऊन झालं 8 दिवस झालं घेऊन झाले आणि मी काय सांगतो थँक गॉड मी त्यांचं ऐकलं वी आर हिअर टू क्लीन आवर साइड ऑफ द स्ट्रीट असं त्यांनी खूप मधल्या 12x12 मधलं वाक्य मला काढून दाखवलं आम्ही इथे आमची जी काय घाण केलेली आहे ती धुण्याकरता आलं नव्हे पण त्या माझ्या पहिल्या प्रयत्नातनं माझे ढोबळ मारणारे ठोकळेपणाने दिसणारे अपयश त्याकडे घेऊन जाणारे पुन्हा दारूकडे घेऊन जाणारे माझे सभासद मला दिसले त्याच्या पाचव्या पायरीमध्ये माझा पहिला कॉन्फरन्सचा माझा खूप मदत झाली त्याच्यामुळे अल्पसनांकडे आलं माझं लग्न झालेलं नव्हतं माझ्या स्पॉन्सरने मला सांगितलं की जेव्हा लग्न करशील तेव्हा त्या मुलीला सांग मी दारुडे आहे मी अल्पसनांमध्ये जातो म्हणून दारूपासून दूर आहे मी मध्ये गेलो नाही तर मी परत दारू पिण्याची शक्यता दाट आहे हे सांग आणि घरामध्ये जेव्हा मुली बघायचा कार्यक्रम असायचा तेव्हा किचन वगैरे जरी असलं तरी आई ते माझी टिकून द्यायचं वाटच्या खाली आणि म्हणाले मीला तुला अक्कल नाही तर तुझ्या म्हाताऱ्याला पण अक्कल नाही असं सांगितल्यावर मी दारुडे होतो आणि दारू पीत होतो आणि आता पीत नाही असं सांगितल्यावर कुठला बाप तुला पोरगी द्यायला तयार होईल माझ्या स्पॉन्सर सांगितलं बोर राहिलं तरी चालेल त्याची सोय नंतर सांगेल तुला हे म्हणजे सगळं असतं उपलब्ध आपल्याकडे अल्कोहोलिक समस्येमध्ये सगळं उपलब्ध आहे काय करू नये काय करावं काय केल्यानंतर मी परत दारू प्यालो हे सांगायला आपण समर्थ असतो आणि मला तसं आध्यात्मिक मला मी शिक्षा म्हणजे परत दारू प्यालो हीच एक मला शिक्षा नाही माझा आध्यात्मिक मृत्यू माझा आध्यात्मिक पतन ही माझ्या दृष्टीने एक शिक्षा आहे त्यांनी सांगितलं की असं लग्न करायचं नाही माझ्या पहिल्या सुरुवातीच्या कालावधीत प्रत्येक 18 वर्षामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये माझ्या स्पॉन्सरनी मुलाचं मार्गदर्शन वेगवेगळ्या प्रकारचं आहे माझ्या समस्या वेगळ्या होत्या पहिल्या 5 वर्षाच्या समस्या नंतरच्या वेगळ्या वर्षांमध्ये नव्हत्या त्या वेगळ्या होत्या ते सांगितलं त्या मुलीबरोबर लग्न करायचं नाही तिला हे सांगितल्यानंतर जी म्हण ती सांगेल तुला मला आपण कोणी इंटरेस्ट नाही ते तिचं बाप सांगेल की ठीक आहे नंतर कळवतो म्हणजे तू वरती गेलास तरी कळवणार नाही तिच्या आहे माहित ना माझ्या स्पॉन्सरचं योगदान आहे माझ्या सोसायटीमध्ये की त्यांनी मला सांगितलं त्या मुलीशी लग्न करणार आहे तिला सांगायचं माहित नाही माझ्या बाबतीत चमत्कार झाला अशी मुलगी माझ्या आयुष्यात आली जी आज माझी बायको आहे माझी बायको माझी मुलगी माझी सासू माझी आई माझे सासरे माझे मेवणे सगळे यायच्या मिटिंग येऊन गेले त्यांच्याकडे टोकले घेऊन झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांनी आता परवाच गमतीदार प्रसंग त्यांच्या एका नातेवाईकांनी भिवंडी कल्याण प्रवास करताना एक बाई कुठला तरी मोबाईलवरती सांगायचं तो माझा नवरा पितो अमुक आहे तमुक आहे त्या नातेवाईकांनी त्या बाईचा मोबाईल नंबर घेतला तो माझ्या सासूकडे दिला सासूनी माझ्याकडे दिला मी आणखी तो आता जयंतकडे दिलेला आहे तर मला वाटतं की माझ्या स्पॉन्सरनी जे काय सांगितलं होतं ते नुसतं माझ्या दृष्टीने नव्हे अल्कोहोलिक समाजाच्या संभाव्य सभासदांच्या दृष्टीने देखील योग्य होतं त्याचा मला खूप फायदा झाला मी मध्ये आल्यानंतर माझ्या वडिलांनी एक 6 महिन्यानंतर कल्याणच्या एका मीटिंगमध्ये शेअर केलं होतं शेअर करायला आमच्या शेतकरी समाजाने दिलं होतं ते योग्य आहे मला माहिती आणि माझ्या वडिलांनी असं शेअर केलं होतं की माझ्या मुलाला आता अनुभूती झालेली आहे तो आता पुन्हा कधी दारू पिणार नाही त्याचं मी लग्न लावून देतो 6 महिने सोबत होतो आणि माझे स्पॉन्सर त्यांना म्हणाले अहो आम्हाला अनुभूती वगैरे होत नाही आम्ही दारुडे आहोत ते वारकऱ्याला होत असेल तुमच्यासारख्या आम्ही तुमच्या शिकार वारकरी कोळून प्यालो आम्ही तुमचा मुलगा कोळून प्यायला गेले तुम्हाला कोळून प्यायला त्याला अनुभूती वगैरे होत नाही याचं लग्न करू नका आणि मला सांगितलं 15 महिने दारूपासून दूर राहीपर्यंत लग्न करायचं नाही आयुष्यात कुठलाही महत्वाचा निर्णय घ्यायचा नाही धंदा बंद करून नोकरी घेऊ का पुत्र घेऊ का पैसे घेऊ का हे घेऊ का ते घेऊ कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायचे नाही माझ्या त्या कालावधीमध्ये माझ्या स्पॉन्सरने केलेले हे मार्गदर्शन मला खूप मोलाचं ठरलं पुढे मला सातत्याने अल्कोहोलिक समाजाच्या चौकटीत राहायला शिकवलं त्यांनी ते तसे वागले की नाही याच्यावरती भाष्य करण्याचा अधिकार मला नाही बऱ्याच लोक विचारतील तुझ्यामध्ये तुझ्या तत्कालीन स्पॉन्सरचे गुणदोष उतरलेत का होय उतरलेत आणि असं उतरणं अतिशय नैसर्गिक आहे काही गोष्टी मात्र मी कटाक्षाने टाळल्या मटका खेळत असत ते
मटका खेळत होतो. मटका खेळत असताना देखील माझ्याकडे पैसे मागायचे. मी सुरुवातीला दिले, नंतर त्याला सांगितले हे असे 100 दिवशी मागायचे आहेत, पाहिजे ते एकदम 5,000 देतो, तुमच्या बायकोला माझी बायको दिली. हे सांगितलं असून त्याने माझ्याकडे पैसे मागितले नाहीत मटका खेळायला. त्यामुळे त्यांचे दोष जे मला दिसत होते ते मी घेतले नाही. काही दोष नकळत आले, कटळपणा आला, पण त्याच्याने मला वाटतं माझ्या स्पॉन्सरकडून मी काय घेतलं यातलं कसा नसावा या संदर्भात काही शेअरिंग नाही आहे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. पार्टनरशिप किंवा भागीदारीचा व्यवसाय हजारो लोक करत असतात जगाच्या वाटेत. ज्यांची मोडलेली असते ते मात्र अख्ख्या जगाला बोलून सांगत असतात पार्टनरशिप करू नका, पार्टनरशिपमध्ये वाट लागते. 100पैकी बरेच लोक असे असतील, माझ्या माहितीकडे मला ढोबळ मानून सांगायला नाही, पण पार्टनरशिप व्यवस्थित चाललेले. दादर स्टेशनला उतरून बाहेर बघितलं तर आपलीच मराठी माणसांची दुकानं आहेत. पंच्यापासून टावेलापर्यंत विकणाऱ्यांची दोस्तीमध्ये दुकानं आहेत. पण ते दोन ज्यांची तुटलेली असलेल्या पार्टनरशिप ते बोंब मारतात. तसं स्पॉन्सरचा वाईट अनुभव असलेला नाहीच असं माझं म्हणणं नाही. मलाही वाईट अनुभव आलेले, पण आपण सगळेजण सकारात्मक भाग घेऊन त्यातनं पुढे जाऊयात. माझ्या ह्या कालावधीमध्ये मला या स्पॉन्सरचा खूप उपयोग झाला. कायम त्यांनी मला सातत्याने माझ्या मनावर हेच ठसवलं की अल्कोहोलिक समाजच्या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमावर राहिल्यानंतर जगाच्या पाठीवर कुठली समस्या सुटणार नाही असं होऊ शकत नाही. त्याचा मला खूप उपयोग नंतर झाला. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जात नव्हतो, अमुक होतो. मला असं वाटत होतं की मला एक लोकांनी सांगितलं की तुला मार्गदर्शनाकरता अमुक सभा झाला. त्याने मला सांगितलं अरे काय 8,000ची नोकरी शोधतोय, इंटरनेट पे जाओ, तुम योगा टीचर आहे, तुम इंटरनॅशनल योगा टीचर म्हणून ऐका करो वैसा करो. सगळं झाल्यानंतर मला डोकं भणभणायला लागलं. मी परत आल्यानंतर मी शांतपणे बसलो आणि मी त्या चौकटीमध्ये डेव्हलप झालेलो आहे. अल्कोहोलिक समाजच्या 12 पायऱ्यांचा कार्यक्रम सगळीकडे आचरणात आणतोय आणि त्याच्यातच माझं भलं आहे. मगाच्या मीटिंगमध्ये आमचा रामू म्हणाला भेवंडीच्या आम्ही 25 जणांच्या आलेलो होता मीटिंगमध्ये. रामूने शेअर केलं की एच्या कार्यक्रमावर राहिल्यानंतर ए मध्ये आल्यानंतर सरळ राहिल्यानंतर फटके बसतात. ते सरळ राहायची जी चौकट आहे ना ती मला माझ्या सुरुवातीच्या कालावधीत स्पॉन्सरने दिली. त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला. नंतर माझ्या आयुष्यामध्ये बदल होत गेले. माझं लग्न झालं. मला वडिलांनी बाहेर काढला. राहायला जागा नव्हती, भाड्याची जागा घेतली. छोटीशी जागा होती, गावाबाहेर जागा होती. बायकोचं शिक्षण झालं. आणि मग माझ्या आयुष्यामध्ये वेगळा टप्पा आला जेव्हा मला सुरुवातीला सांगायचे की तू बसून खा आणि तुला पुसू. नंतर म्हणायला लागले असे रोज मीटिंग करत फिरणार कामधंद्याने बघाल की नाही. माझ्या आयुष्यात एक वेगळा टप्पा आला त्यावेळेला मला माझ्या व्यवसायासाठी माझ्या उत्पन्नाच्या साधनाकडे वेगळ्या बघायला लागले. मला माझ्या स्पॉन्सरने शांतपणे विचारलं तुला नक्की ठरत तुला धंदा करायचा आहे का नोकरी करायची. ते गुजराती होते. त्यांनी शांतपणे मला विचारलं काय नक्की. ते मी नेहमी जायचो अरे ये धंदा करता है वो कॉम्पिटिटर है वो ऐसा करता है ये पैसा नहीं देता है ये ऐसा है. अरे तुझा पिंड काय ते ओळख ना म्हणाला. त्यांना सांगते की नक्की तुला काय जमणार आणि काय नाही जमणार. त्यांनी सफारी घातली म्हणून तू पण सफारी घालायला लागलास तर जमायचं नाही. काय जमतंय ते बघ तुझा खूप तुझा पायात घातता येतो. मी शोधायचा प्रयत्न केला. मला त्याने सांगितलं पुस्तक बघून दिलं त्याने की धंदा केला मला सांगितलं की तुझी वडव्या धंदा करायची लायकी नाही. मला ऐकताना खूप त्रास झाला. म्हणजे लाच काढली गेली. पण मी ते निखळ सत्य स्वीकारलं आणि मी धंदा बंद केला. जागा सरेंडर केली, लायसन्स सरेंडर केलं, कुठलेला माल सरेंडर केला आणि नोकरी लागलो. नोकरी व्यवस्थित चालू होती. हळूहळू नोकरीमध्ये प्रगती व्हायला लागली, पैसे जास्त मिळायला लागले. नोकरीतल्या समस्या वाढल्या, हेतल्या समस्या वाढल्या. आणि जेवढा तुम्ही जास्त पुढे पुढे याल तेवढे तुमचे दुश्मन आपोआपच वाढत जातात. कारण तुमच्याबद्दल लोकांना कळायला लागतं. आणि कोणी दुसऱ्या जाण्यासारख्या नसल्यामुळे तुमच्याकडे पण काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. आता जी सगळी गोष्ट सारखीच असतात. अल्कोहोलिक समाजमध्ये मी स्वतःहून पायावर झोटं ओढून घेतलेले आहेत. लोकांच्या नाड्या सोडलेल्या आहेत. माझ्याही नाड्या सोडायला बरेच लोक वाढ बघत होते. असं होणं नैसर्गिक होतं आणि या कालावधीमध्ये माझी रिझेंटमेंट वाढल्या. हे बरोबर मला अचानक माझी नोकरी 8 वर्षांपासून उद्यापासून येऊ नका सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता राजीनामा द्या. आम्हाला तुम्हाला सांगितलं तुझं नाही दिलं तर काय करायचं तुम्ही. काय तुम्ही आमच्याकडे बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. कुठल्या आरोपांवर आम्ही करू शकतो. नंतर तुम्ही ट्रायब्युनलमध्ये जाल, कोर्टात जाल वगैरे सगळं ते बघू.
तुमच्या इच्छेची आम्ही वाट लावली. म्हटलं मी 2 माणसांना विचारणार, मला स्पॉन्सर आहे म्हणजे बायको, त्यांना विचारून मी तुम्हाला अर्ध्या तासात सांगतो. दोघांना फोन केला, दोघांनी घरचं पण सांगितलं आणि स्वीकारायला पाहिजे, राजीनामा देऊन टाक. राजीनामा दिला आणि मग मात्र माझ्या आयुष्यात स्पॉन्सरचा एक मोठा रोल नव्याने सुरू झाला. स्पॉन्सरने जाणीव करून दिली की अल्कोहोलिक म्हणजे बस कंपनी नावाचा एक वेगळा प्रकार आहे. जो एकदा बसला ती म्हैस बसली एकदा खाली की उठत नाही म्हणतात. काही घोडा बसला धावणारा तो उठत नाही. तसा तू एकदा 12 स्टेपिंगचे पैसे घेऊन जगायला लागला किंवा सक्षम काहीतरी करायला लागला, तुला खरं तुझी लायकीप्रमाणे पैसे कमवायला पाहिजे हेच विसरू. त्या 2 वर्षाच्या बेकारीच्या कालावधीत खूप त्रास झाला. मला स्पॉन्सर नसलेले पण येत बऱ्याच सभासदांचा मला उपयोग झाला, मदत झाली. वेळोवेळी त्याने सहकार्य केलं. त्या 5 वर्षामध्ये मी खूप काही शिकलो. मी परत शिक्षण घेतलं. त्या स्पॉन्सरने मला सातत्याने मी सांगायचो हे करू की ते करू. मला आता निर्णय घ्यायचे असते. एवढं 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली, आता तुला निर्णय घेता यायला पाहिजे. निर्णय घेता येत नाही म्हणून तर तुम्हाला घेतलंय. तुम्हाला घेतलं म्हणजे 10-20 करण्याकरता मला घेतलंय का मला? हां चल हे करा असं नाही म्हणत. हा निर्णय तुला घेता यायला पाहिजे. 10-12 वर्ष आणि मग त्याने मला कुठच्या सांगितलं की योग्य निर्णय कसा घ्यावा. तुला एक गोष्ट करायची आणि दुसरी गोष्ट करायची. गोष्टच मांड, त्याला मार्क दे आणि दोन्हीची टोटल कर. याची टोटल जास्त येईल त्या पद्धतीने तुला जायचा प्रयत्न करायला पाहिजे. ह्या 5 वर्षामध्ये मला माझ्या स्पॉन्सरचं खूप मार्गदर्शन झालं. माझ्या बायकोवरची खुन्नस माझी वाढली होती. माझ्या आईवरची खुन्नस वाढली, किंबहुना जगावरची खुन्नस वाढली होती. मला वाटायचं की 12 वर्ष मी यामध्ये राहून व्यवस्थित राहून काय उपयोग. परमेश्वर त्याला भांग करून झोपलेला आहे आणि त्याने माझ्या बाबतीमध्ये हे असं का केलं. परमेश्वराला शिवाय देत रस्त्याला फिरायचं. प्रकाशच्या मिटिंगला जाताना वसंतपीने आमच्या मला उठून आणलेलं आहे. अरे मग तिकडे कुठं चाललं हातवाई करत म्हणून तिकडे चाललो. हातवारी कसं म्हणलं परमेश्वराला शिवाय देत. त्याने शिवाय द्यायचं की नाही ते नंतर मग तुझं तू ठरव, पण इकडे मिटिंगला इकडे ठरव, तिकडे नाही. तर मला मी आपलं बडबड खटकलेलंच होतो. मी त्या कालावधी मला माझ्या स्पॉन्सरने खूप मदत केलेली आहे. नंतर आणखी एक टप्पा माझ्या आयुष्यामध्ये असा आला की ह्या कालावधीमध्ये मला माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे माझ्याकडे सेव्हिंग नव्हती. त्यामुळे माझ्याकडे राखून ठेवलेले पैसे नव्हते. मला सेव्हिंग कसं करायला कळतच नव्हतं. मी दादर स्टेशनला PPF NSCच्या MISच्या जाहिराती सगळ्या वाचत फिरत होतो. मला माझ्या स्पॉन्सरने सांगितलं की अरे तुझ्याकडे पैसे नाहीत मानले आहेत. 500 रुपयाची NSC तर काढता येते नाही तुला मुलीच्या नावाने दर महिन्याला. 500 रुपयाची NSC काढ, पण दर महिन्याला काढ. त्याच्यानंतर माझ्याकडे LICचे पॉलिसीच नव्हते. मला LICची पॉलिसी आत्ता मला महिन्याभरात मी निश्चित मला शोध लागला. टर्म इन्शुरन्स आणि एन्डोमेंट इन्शुरन्स. माझं वय 48 आहे. मी डबल ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, नॅशनल लेवलची परीक्षा पास झालेला आहे. पण मला टर्म इन्शुरन्स एन्डोमेंट इन्शुरन्स मधला फरक कळत होता. माझ्या आजूबाजूच्या नवीन लागल्या पुढं गेलं काय तर कंपनी करताय तुम्हाला माहित नाही म्हणून. काय म्हणून तुझ्या आहे खरंच माहित नव्हतं. मला माहित होतं ते चांदी देणार सोने द्यायचे बा तरी गोष्ट त्याच्यात गेली तेव्हा लोकांना ह्या आकला आल्यावर मला तेव्हा काय दादा स्टेशनला मी NSC PPFच्या जाहिराती बघितल्या, माहिती काढली त्याची. म्हणजे त्या स्पॉन्सर त्या कालावधीमध्ये सांगितलं की लगेच तुला पेन्शन नाही मिळणार, तुला हे नाही ते सगळं मान्य आहे. तू सुरुवात तर करशील की नाही कुठेतरी. मला शिस्त लावायचा जो आर्थिक शिस्त लावायचा जो प्रकार होता तसा बऱ्यापैकी मला माझे एक मित्र म्हणतात की तू शिस्तबद्ध जीवन जगणारा माणूस तुझ्याबरोबर आम्हाला जमत नाही. तुझ्या माया तुला 8 वाजता जेवायला लागतं, 12 वाजता भात खाणार नाही, लकडी असतात, तू आमच्यावर येत जाऊ नको तुमचे मला सांगतात. मी शिस्तबद्ध पद्धतीने जगायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात माझ्या स्पॉन्सरचं योगदान आहे. तुमच्याकडे काही गोष्टी मी शिकायचा प्रयत्न केलो. गरिबीचा हिसाब राखतो. आम्ही 5 पैसे कर्ज अजून काढलेलं नाही. दारू पित नाही, नॉनव्हेज खात नाही, सिगरेट पित नाही, तंबाखू खात नाही, मस्करा खात नाही, मावा खात नाही. पण मला हेही माहिती आहे कल्याणच्या परवाच्या एका मिटिंगमध्ये मला एकाने सांगितलं की त्यातलं एक काहीही कर तू लगेच बाकीचे सगळे चालू होतील. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. म्हणून काही एक सुरू केलं की बाकी आपोआप चालू होतील. माझा पूर्वीचा अनुभव आहे. कारण मला बंद करायला 18 वर्ष लागली. कधी सुरू होईल. या सगळ्या कालावधीमध्ये मला माझ्या स्पॉन्सरची अतिशय मोलाची गरज होते. स्पॉन्सरला शिव्या पण देतो. एक गुन्हा माफ असेल तर एक गोळी भडव्या तुला घातली पाहिजे अशाच शब्दात मी सांगितलं. अर्थात नंतर स्पॉन्सर ह्या माणसाची माझी संकल्पना अशी आहे की मी कधीही चूक केली, काही लफडं केली, भानगड केली तुम्ही पहिल्यांदा त्याला जाऊन सांगेल. त्याच्याबद्दल मला आदर आहे आणि त्याच्याबद्दल भीती पण वाटते. असा जो माणूस आहे माझ्या आयुष्यात तो स्पॉन्सर आहे. तो म्हणतो की माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. ज्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे आहेत त्यातलं जर का मला दुसऱ्याकडे तुला पाठवायचं असेल तर तुम्हाला पाठवतो. आता एवढ्या वर्षानंतर खरंच प्रश्न राहिलेत का?
तर तुम्हाला तो ऑरेंजची जी वेबसाईट आहे ती ऑरेंजची वेबसाईट म्हणते की अल्कोहोलिक सणाचा कार्यक्रम अल्कोहोलिक सणाच्या समाजाला पांगळा करून टाकते. मी कधी कधी चिडलो की म्हणतो की अल्कोहोलिक सणाच्या कार्यक्रमाने आणि माझ्या स्पॉन्सरने मला हिजडा बनवलेला आहे. कारण मला माझ्या मनासारखं वागू देत नाही. मला अख्ख्या माझ्या साहेबाला शिव्या घालायच्या आहेत, माझ्या बायकोला कानाखाली आवाज काढायचा आहे, माझ्या ए मेंबरशी मला रस्त्यात मारामारी करायची आहे. पण मला हे सगळं नाही करून देत. माझा एचा कार्यक्रम सांगतो की ह्या गोष्टी करू नको. त्यामुळे आज एवढ्या वर्षानंतर देखील मी माझ्या स्पॉन्सरला रेग्युलर भेटतो, विथ अपॉइंटमेंट भेटतो. का मग रस्त्यात तुम्ही भेटला तर 5 मिनिटं आपण लोक बाहेर जाऊ असं न करता अगदी त्याला रेग्युलर 4 दिवस आधी 2 दिवस आधी अपॉइंटमेंट घेतो. अनिल व्हायचं का माझ्या विशेषतः अनिलच्या मिसेस व्हायचं आहे मला जायला हा पत्र पाठवतो आणि कार्बन कॉपी पण स्वतःकडे ठेवतो. त्यांचे सांगायचे नाही तुम क्या लिखा हुआ हमारे पास अभी खत नाही मिळता है जान दे तू बोल सर बोल तुमच्याकडे नसेल तरी माझ्याकडे आहे ना, माझ्याकडे टू द पॉईंट काय बोलायचं आहे म्हणे. तू सगळा जाम पक्काऊ माणूस आहे म्हणे. पण मला त्याचा फायदा झाला. दुसरे सूच स्पॉन्सरशी बोलायचं त्याच्याने माझा खूप फायदा झाला. कारण तोही माणूस आधी चर्चा करून येतो, चिंतन करून येतो. आधी सांगितल्याप्रमाणे तू त्याच्या स्पॉन्सरशी बोलतो, काही असू शकेल, मी खूपमध्ये शोधू शकतो, त्याला पुढे शोधायला तिकडे शोधू शकतो, त्याच्याही आणखी दुनिया जवळ माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळतात. मला फार मोठे प्रश्न पडतात तो असा खरोखरच प्रश्न असा आहे. मला आज कळलेलं आहे की मी काय केलं की दारूकडे जाणार आहे. तो सापशिडीच्या खेळामध्ये 94 वर्षी 96 वर्षी 2 साप असतात. मला कळलेलं आहे माझे साप कुठले आहेत. त्या सापांकडे परत न जाण्याकरता मी एक तटबंदी अल्कोहोलिक सणाचे दिलेले. आता मला मीटिंगमध्ये गेल्यानंतर ते एका बाजूला लिहिलेलं बघितलं मी वाशीच्या ग्रुपमध्ये, थांबवा हंग्री अँग्री लोनली टायर्ड. म्हटलं आले ह्याच मला नेहमी असं वाटतं की ही चौकट मोडून पडावं बाहेर आणि मला मनासारखं वागू द्यावं. पण ही अल्कोहोलिक सणाच्या चौकटीच्या बाहेर जेव्हा जेव्हा मी जायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा मला फटके बसलेले आहेत. म्हणून मला स्पॉन्सरचं ऐकावं वाटतं. मला बऱ्याचदा विचार येतो की हे सगळं काहीतरी थिअरॉटिकल सांगतो सगळा माणूस, पण काही वर्षानंतर त्याचं ऐकल्यानंतर माहीत नाही जेव्हा ऐकलं नाही तेव्हा नुकसान झालं आणि जेव्हा ऐकलं तेव्हा फायदा झाला एवढं मला कळलेलं आहे. त्यांचे दुर्गुण, त्यांचे स्वभावदोष काही अंशी माझ्यामध्ये नकळत उतरत जातात. तुमच्या सर्व्हिसमधला स्पॉन्सर असेल तर तुम्ही लगेच सर्व्हिसमध्ये उडी मारता. सर्व्हिसला शिव्या देणारा स्पॉन्सर असेल तर तुम्हाला काही कळत नसताना तुम्ही सर्व्हिसवाल्यांना शिव्या द्यायला लागतात. ते वेगवेगळे प्रकार असतात. सगळ्यातलं सगळं मला कळतं आता माझा दावा नाही. अजूनही बरेच प्रश्न आहेत. माझं म्हणणं आहे की अल्कोहोलिक सणाचा परवा कोणतरी एक सभासद म्हणाला की प्रश्न कुणाला पडावे. 10 वर्षानंतर देखील तुम्हाला प्रश्न पडत असतील तर बघा जरा मग विचार करायला लागेल. खरे प्रश्न विचारायचा अधिकार कोणाला आहे. आपण हे मध्ये सांगतो 24 तास दारूपासून दूर असतात. 24 तास दारूपासून दूर ते 3 वर्षापर्यंत खूप प्रश्न असतात. त्यांची उत्तर कुठे मिळतात माहीत नाही. म्हणूनच आजच्या ह्या मीटिंगमध्ये सुद्धा 3 वर्षापेक्षा कमी असलेले सभासद माझ्या माहितीप्रमाणे 50% जास्त असतील तर त्यांना प्रश्न पडलेले आहेत. मी तेव्हा माझ्या 3 वर्षाच्या अलीकडच्या वयाचा जेव्हा मी आठवतो मी खूप प्रश्न विचारायचो. माईक हातात घेऊन प्रश्न विचारायचो. मला ते चिठ्ठीमध्ये लिहिल्यानंतर बरेचदा नको ते प्रश्न विचारतात, वैयक्तिक प्रश्न विचारले जातात वगैरे वगैरे. मी आता गेल्या काही वर्षाच्या अनुभवाला सांगू शकतो. मला वाटतं की 10 वर्षाच्या आतमध्ये माणसाला प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरे जी मिळतात ती उत्तरांचं त्यांना आचरण करायचं असतं. मला तेव्हा आचरण करायचं असतं. नंतरच्या लोकांना खरंच प्रश्न असतात की मला शंका आहे. आपण माझ्या अनुभवांच्या व्यतिरिक्त पलीकडे बरंच विस्तीर्ण क्षेत्र आहे. स्पॉन्सरने पैसे द्यावे का, स्पॉन्सरने पैसे घ्यावे का, स्पॉन्सर असताना स्पॉन्सरने त्याच्या बायकोला फोन करावा का, स्पॉन्सर बदलला तर त्याला राग यावा का, हा स्पॉन्सर दुसरीकडे आता स्पॉन्सर घेतला जातो असं वाटतं का, किती स्पॉन्सर असावे एका स्पॉन्सरला. अजून अशा प्रश्नाची उत्तरं वाचले आणि प्रश्न विचारले. माईकची अरेंजमेंट त्यांनी केली असं म्हणायला लागतं. माईक आहे पण सगळेजण म्हणून आपल्या अनुभवातनं भांडण न करता उरावर न बसता शांतपणे जुने जाणते सभासद बरेच माझ्यापेक्षा जास्त सोबत असलेले माणसाचे बसलेले, त्यांचे असंख्य स्पॉन्सर आहेत अशी माणसं बसलेली आहेत, त्यांनी असंख्य स्पॉन्सर बदललेले आहेत अशी माणसं बसलेली आहेत. आपण सगळे मिळून या विषयाचं चिंतन करूया. सगळ्या प्रश्नांची उत्तरं थिओरॉटिकली अल्कोहोलिक सणातला अभिप्रेत असलेली या पुस्तिकेमध्ये आहेत. पुरस्कर्ता प्रश्न व उत्तरे, किंमत ₹2.5 मात्र. पिवळ्या रंगाचं पुस्तक मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. पुरस्कृत प्रश्न व उत्तरे. त्यावेळी ठाणा झोनमध्ये अशी पद्धत असते ना किंवा कल्याण झोनमध्ये की ना इंटरव्ह्यू काहीतरी स्टॉल लावतो. ते लावलं की नाही मला कल्पना नाही. त्याच्या पुस्तिकेमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत आणि अनुभवातनं आपण एकमेकांबरोबर शेअर करूया.
मला कल्पना आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. अजूनही बरेच प्रश्न आहेत, काही ट्रिकी क्वेश्चन्स आहेत की ज्याच्यावरती खरोखर उत्तर देणं का हेच एकमेव उत्तर असू शकेल असे असंख्य प्रश्न आहेत. पण आपण सगळे मिळून एक प्रश्न मांडलं, मनामध्ये एक वादळ भोगवायला लागलं त्याची उत्तरे शोधायचा प्रयत्न करतो आणि यातून कोणाला तरी सद्बुद्धी मिळावी आणि अल्परिक्षणाच्या कार्यक्रमाला जाऊन दारूपासून जरायची बुद्धी व्हावी. पुन्हा दारूकडे न जाण्याकरता स्पॉन्सरचं मोलाचं मार्गदर्शन होतं, त्याचा अनुभव मला आलेला आहे. आज पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो.